नमस्कार. या ठिकाणी नांदगाव सातेगाव इथून आलेली एक दिंडी आहे. त्या दिंडीशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करू. काय त्यांचा उत्साह आहे, काय त्यांची ऊर्जा आहे, काय त्यांचा आनंद आहे. पंढरपूरला जायचं आहे. आषाढी एकादशी 4 दिवसावर येऊन टेकली आहे. भजन कीर्तन अभंग म्हणत ते चाललेत, काही चाललेत, बरेच किलोमीटर चालून आलेत. त्यांचे जे मुख्य महाराज आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ त्यांचं काय म्हणत होते काय नाही. जय हरी विठ्ठल. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आज आम्ही नांदगाव तालुक्यातून आज आम्हाला 11वा दिवस आहे. साकेगावच्या दिंडीत आलोय आम्ही नांदगाव तालुक्यातून रथबीज घेऊन आलेलो आहे. जिल्हा नाशिक, इकडे वाघूळ तो पंढरपूर. आज आम्हाला 11वा दिवस आहे. तरी आम्ही सगळे वारकरी सुखरूप आहोत आणि हरिनामाच्या चिंतनामध्ये आम्ही मग्न आहोत. कृष्णाने माऊली ही दिंडी म्हणजे आमचे लोटांगण महाराज, शिवाजी महाराज वागळूचकर असे हे महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रा बाहेर हे प्रख्यात होते. ही त्यांची दिंडी आहे आणि ही दिंडी त्यांचे वारस आणि जे वारकरी आहेत हा वारसा त्यांनी कायम ठेवलेला आहे. आणि आम्ही आलो आता जवळजवळ साकेगाव, भवानीनगर तांडा, वागळूज ते पंढरपूर असा हा दिंडीचा रूट आहे. बरं माऊली, मला सांगा आषाढी एकादशीचं आणखी एक नाव काय? बरोबर, अगदी बरोबर, देवशयनी एकादशी. देवशयनी एकादशी. बरं, एकूण किती एकादशी असतात वर्षात? 24. 4-5 एकादशी नाव सांगते सांगा. कमला एकादशी, देवशयनी एकादशी, भागवत एकादशी, निर्मला एकादशी, अशी भरपूर एकादशी. गुड, व्हेरी गुड, खूप छान. आता माझा असा प्रश्न आहे की हरिपाठामध्ये किती अभंग आहेत? एक अभंग बोलू. हा, बोला ना. पहिले हरिपाठामध्ये एकूण अभंग किती आहेत? 28 अभंग आहेत, लक्षात ठेवा. ज्ञानेश्वर माऊलीची समाधी कुठे आहे? संत ज्ञानेश्वर महाराजांचं जन्मस्थान कुठे आहे? पैठण, आपेगाव, पैठण. संत एकनाथ महाराज समाधी कुठे आहे? पैठण. वृक्षवल्ली आम्हा स्वरे कुणी म्हणलेलं आहे? जे का रंजले गांजले कुणी म्हणलेलं आहे? संत तुकाराम महाराजांनीच म्हणलेलं आहे. बरोबर आहे. बरं, ज्ञानेश्वरी ग्रंथाचं मूळ नाव काय? भावार्थ दीपिका. ऐकलंय का ना? भावार्थ दीपिका जे आहे ते त्याचं मूळ नाव आहे ज्ञानेश्वरीचं. ज्ञानेश्वरींचे भाऊ बहिणीचे नाव सांगता येतील का? सांगा. बर 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 बरं, आता आपले लाडके जे विष्णुदेव आहेत त्यांची आणखीन एक यात्रा चालू आहे. माहिती आहे का कोणती आहे? बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. जगन्नाथ यात्रा पुरीला सुरू झाली आहे. आपल्याकडे पंढरपूर यात्रा सुद्धा खूप मोठी आहे. जगन्नाथ यात्रा सुद्धा खूप मोठी आहे. पैठणची पण यात्रा खूप मोठी असते, नाथषष्ठीला असते. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. तर या ठिकाणी आता आपल्याकडे चातुर्मास सुरू होतोय. 4 महिने आपले जे लाडके प्रिय देव आहेत, लाडके प्रिय देव विष्णू जे आहेत ते काय करतात? योगनिद्रा घेतात 4 महिने. नंतर कार्तिक एकादशीला परत जागृत होऊन षष्टीचा भार सांभाळतात. त्यामध्ये देवातिदेव महादेव येतात. श्रावण महिना असतो, श्रावणामध्ये आपण सगळे महादेवाची भक्ती पूजन करतो. बरोबर आहे. बरं, आता असा छोटा प्रश्न आहे की आपल्याकडे जे महाराज आहेत, संत एकनाथ महाराज जे आहेत त्यांची समाधी कुठे आहे? बरं, संत तुकाराम महाराज जन्मस्थान कोणतं आहे? देहू आणि आळंदी कोणत्या नदीची किनारी आहे? इंद्रायणी. आळंदीचं आणखीन एक नाव काय आहे? अलंकापुरी. ऐकलंय का नाव? अलंकापुरी. अलंकापुरी आळंदीचं नाव आहे का नाही? बरं, ठीक आहे. धन्यवाद माऊली. जय हरी कृष्ण.